लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार आहे असं समजू नका की सरसकट सर्व महिलांना या ठिकाणी हा एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार आहे। तर एक मोठी बातमी समोर आली आहे। अशा कोणत्या महिला आहेत त्यांना ही 10वा हप्ता भेटणार आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता हवा असेल, तुम्हाला जर तुमचं नाव यादीमध्ये हवं असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। लाडक्या ताईंनो आपल्याला काय चेक करायचं आहे, काय गोष्टी पाहायच्या आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। कारण की याद्या बनवायला सुरुवात झालेली आहे। परत सांगतोय लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता याच्या वाटपाबद्दलच्या याद्या ज्या असतात त्या याद्या जिल्ह्यानुसार बनवायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला या याद्यानुसार पैसे मिळणार आहेत। बऱ्याच ताई लाडक्या ताई या ठिकाणी वगळण्यात येणार आहेत। तुम्हाला मी सकाळी पण एक बातमी दाखवली होती ज्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं होतं जवळजवळ 9 लाख ताई या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत। आता हा आकडा 9 लाखापर्यंत पोहोचतोय तर यापेक्षा कमीच राहतोय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला ठरणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। लाडके बहिणींनो या ठिकाणी बघा 10वा हप्ता वाटप केव्हा होणार आहे। उद्या या ठिकाणी 14 एप्रिल आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे। तर याच्या निमित्त वाटप होणार आहे का हे आपण बघूया। त्याच्यानंतर एक मोठी अजून तारीख आहे अक्षय तृतीयाची, तर त्या 30 एप्रिलला या ठिकाणी तुम्हाला पैसे येणार आहेत का ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। आणि जर 30 एप्रिलला पैसे आले तर तुम्हाला एप्रिलचे आणि मे महिन्याचे पैसे एकत्र येतील का, 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील का हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो जर तुम्हाला 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आलं तर कसं वाटेल एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र जर तुमच्या अकाउंटला 3000 रुपये आला तर तुम्हाला कसं वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो लाभार्थी यादी बनवण्यास सुरुवात झाली आहे। परत सांगतोय लाडक्या ताईंनो, परत सांगतोय लाडक्या बहिणींनो, तुमची याद्या जिल्ह्यानुसार बनवायला सुरुवात झालेली आहे। 20 ते 22 तारखेपर्यंत 22 एप्रिल पर्यंत तुमच्या जिल्ह्यानुसार याद्या पुढे ढकलल्या जातील। नंतर 22 एप्रिल नंतर तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, बँकेला ते याद्या पोहोचल्या जातील, त्याच्यानुसार डीबीटी ठरलं जाईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत। आणि कोणत्या महिलांना मिळणार हा हप्ता लक्षात घ्या, ज्या महिला पात्र असणार आहेत, ज्यांच्या घरी 4 चाकी नाही आणि ज्यांची अजून तपासणी झाली नाहीये, तर अशा ताईंना या ठिकाणी पैसे भेटून जातील, हप्ता भेटून जातील। पण ज्यांच्या घरी 4 चाकीची तपासणी झाली आहे, ज्यांचे नाव यादीमध्ये आलेत, त्यांना पैसे भेटणार नाहीत। अपात्रतेच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे लाडके ताईंनो। त्याच्यामुळे काय नेमकी बातमी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला व्हिडिओ सुरुवात करायची का लाडके ताईंनो, सगळ्यांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। काय नेमकी गोष्ट आहे, काय तुम्हाला नेमकं चेक करायचंय आणि याच्यानुसार काय नेमकं ठरणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट लाडक्या ताईंनो, तुमचं सगळं जरी कंप्लीट असून द्या, सगळं जरी कंप्लीट असून द्या, फक्त जर तुमचं या ठिकाणी फॉर्मचं स्टेटस जर अप्रूव्हल असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। जर अप्रूव्हच्या ऐवजी पेंडिंग मध्ये गेलं, रिव्ह्यू मध्ये गेलं, रिजेक्ट मध्ये गेलं, तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। परत सांगतोय लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्हल आलेला असेल, तुमच्या स्टेटस मध्ये अप्रूव्ड दिसत असेल, अप्रूव्ड, तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। पण विलेज लेवलला अजून पेंडिंग आहे, म्हणजे तुमचे डॉक्युमेंटेशन अजून व्हेरिफिकेशन चालू आहे। लक्षात घ्या, ही पण गोष्ट लक्षात घ्या। त्याच्यामुळे तुमच्या या ठिकाणी जाऊन चेक करायचंय लाडके ताईंनो, एक गोष्ट चेक करायची, तुमचं स्टेटस, फॉर्मचं स्टेटस नेमकं काय आहे। जर ते अप्रूव्ड असेल आणि खाली विलेज लेवलला या ठिकाणी वॉर्ड लेवलला जर पेंडिंग येत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे। जर तुम्हाला दोन्ही ठिकाणी जर अप्रूव्ह जर आलेलं असेल, काळजी करायची गरज नाहीये, म्हणजे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स या ठिकाणी क्लिअर आहेत, सगळ्या गोष्टी पडताळणी झालेल्या आहेत आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते भेटत राहणार आहेत। पण ज्या ताईंचं या ठिकाणी पेंडिंग असणार आहे, पेंडिंग पहिल्यापासून पेंडिंग होतं, पण ते पेंडिंग का ठेवलेले, कारण त्यांना त्यावेळेस या ठिकाणी अप्रूव्हल भेटलं होतं डिस्ट्रिक्ट लेवलला आणि पैसे लगेच पाठवून दिले होते, कारण निवडणुका लागल्या होत्या, आचारसंहिता लागल्या होत्या, त्याच्यामुळे पटपट सगळ्यांना पैसे टाकले होते, कारण की वेळ नव्हता। पण या ठिकाणी आता या ठिकाणी त्या पेंडिंगचं काय होत आहे, बऱ्याच ताईंना रिजेक्ट मध्ये जात आहे, बऱ्याच ताईंना रिव्ह्यू मध्ये पडत आहे परत, आणि बऱ्याच ताईंचं काय होत आहे, कॅन्सल देखील फॉर्म होत आहे।
आहेत. तर लाडक्या ताईंनो एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय तुमचं फॉर्मचं स्टेटस नेमकं काय दिसत आहे. आता बऱ्याच ताईंच्या प्रश्न असा दिसत आहेत मला की सर आता आम्ही नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरलाय, आम्ही सर ऑफलाईन फॉर्म भरलाय. तर अशा कोणी ताई आहेत का ज्यांनी नारी शक्तीवरून फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलेला आहे? अशा कोणीतरी असतील ज्या सुरुवातीला नारी शक्तीवरून फॉर्म भरला, काहींनी ऑफलाईन जाऊन अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरलाय कागदावर. अशा कोणीतरी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्यांनी स्टेटस कसं चेक करायचं ते पण तुम्हाला मी सांगत आहे. त्याच्यानंतर आता बघा बऱ्याच लाडक्या ताईंना एक मोठी महत्वाची बातमी समोर आली, ती म्हणजे जवळजवळ 9 लाख महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद होणार आहेत. या ठिकाणी न्यूज 18 मराठीची ही मोठी बातमी समोर आली. म्हणजे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्ही जर व्यवस्थित फॉर्म भरलेला असेल, जर तुम्ही डॉक्युमेंट्स व्यवस्थित जोडले असतील, 4 चाकी तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 100% पैसे भेटणार. पण जर 4 चाकी तुमच्या घरामध्ये असेल, तुमच्या कुणाच्या घरातल्या नावावर असेल, तुम्हाला या ठिकाणी वगळण्यात येणार आहे. ते परत तुम्हाला सांगतो, कारण की या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणीची धाकधूक वाढली. 9 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. आणि या ठिकाणी सोलापूरची पण एक पुढे बघितलं होतं तुम्ही, काल पण तुम्हाला सांगितलं होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर सारे अर्ज या ठिकाणी बाद करण्यात आलेले आहेत. त्या स्वरूपात बाकीच्या जिल्ह्यांचे पण यादी आता पुढे येत आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला मी माहिती पण देणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज बाद झाले, तुमचं स्टेटस कसं चेक करायचंय, तुमची पात्रता आहे का नाही, तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार आहेत का नाही, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. 22 एप्रिल पर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. चला लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची आपण गोष्ट बघूया, ते म्हणजे तुमचं हे जे फॉर्मचं स्टेटस आहे, फॉर्मचं स्टेटस, जर तुमचं फॉर्मचं स्टेटस या ठिकाणी अप्रूव्ड असेल, बघा या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय बघा फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे. ह्या ताई बघा वेगवेगळ्या ताईंची मी या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. ह्या ताई बघू शकता, सुनीता ताई आहेत, अप्रूव्ह दिसत आहे तुम्हाला. नंतर मेघा ताई आहेत, अप्रूव्ह दिसत आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मंगल ताई आहे, त्यांचं पण अप्रूव्ह दिसत आहे. त्याच्यानंतर आशाबाई ताई आहे, त्यांचं पण अप्रूव्ह दिसत आहे. आणि ह्या ताई बघा शांबाला ताई कोणी आहेत, त्यांना या ठिकाणी रिजेक्ट करून टाकलेलं आहे. तर ह्या ज्या ताई आहेत, कोणी हे फोटो वगैरे मी थोडे हाईड करून ठेवलेले आहेत सिक्युरिटीसाठी. तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, या ठिकाणी रिजेक्ट ताईला आलेला आहे. रिजेक्ट बघा, रिजेक्ट आलं म्हणजे यांचा फॉर्म डायरेक्ट बाद करून टाकलाय. यांना आता काही पर्याय नाहीये, कारण अपडेट करायची जी फॅसिलिटी होती, अपडेट आपण फॉर्म करू शकतो, ते आता बंद करण्यात आलेलं आहे. आता बऱ्याच ताईला वाटत आहे की सर आम्ही तर नारी शक्ती फॉर्म भरलाय, आम्हाला तर असं पण दिसत नाही, मग आम्ही नेमकं काय करायचं? तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर भेट द्यायची आहे. आता बऱ्याच ताईंचे असे पण प्रश्न आले होते, सर आमच्या अंगणवाडी ताईंना जास्त काही माहित नाहीये, त्यांना म्हणत आहेत की सर आमच्याकडे लॉग इन ID पासवर्ड नाहीये, किंवा आम्हाला हे पेज ओपन करता येत नाहीये, आम्हाला तुमच्या लिस्ट बघता येत नाही, अशा पण बऱ्याच अंगणवाडी ताई म्हणत आहेत. मग त्याच्यानंतर पुढची स्टेप तुम्हाला सांगतो बघा, महिला व बाल विकास जे कार्यालय असते प्रत्येक जिल्ह्याला तुम्हाला पाहता येईल, तर महिला व बाल विकास कार्यालय जे असतं त्या ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथल्या अधिकाऱ्यांना भेटायचं आहे. जर तुमच्या या ठिकाणी रिजेक्ट जर आले असेल, तुम्हाला पाहता येत नसेल की तुम्हाला पैसे काय येत नाहीयेत, काय नेमकं रिजेक्ट का कारण झाले, तर त्याच्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकाला भेटायचंय. त्यांना जरी माहित नसेल तर पुढे तुम्हाला महिला व बाल विकास मंत्री कडनं जाता अधिकारी असतात बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तिथे जाऊन तुम्ही या ठिकाणी चौकशी करू शकता, तुमचं स्टेटस बघू शकता. तर लाडक्या ताईंनो ह्या 2 स्टेप लवकरात लवकर करायच्या. तुमचं नेमकं काय स्टेटस आहे मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्हाला हे जर अप्रूव्ह असेल आणि इतर योजनेच्या पुढे जर तुम्हाला नो आले असेल, बघा अशा स्वरूपात नो जर येत असेल तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये, तुम्हाला पैसे आरामात भेटतील. पण जर तुमच्या नावापुढे जर येस आलं, संजय गांधी योजनेच्या पुढे येस आलं, तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. आणि ज्या कृषीवाल्या ताई आहेत, ज्यांना इतर शेतकऱ्यांचा निधी भेटतो, PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, त्यांना 500 रुपये अकाउंटला येणार आहेत. काही काळजी करू नका, सगळ्यांना पैसे भेटतील, तर वाट बघायची आहे. आणि ही जे स्टेटस तुम्हाला मी विचारले आहे ते स्टेटस एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे आहेत. लवकरात लवकर सर्वांनी सांगा. लाडका दादा तुमची वाट बघत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या ताईंनो काळजी करू नका की बाबा आमचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येईल. 100% तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. एक 10 दिवसामध्ये, 10 ते 15 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला सगळ्याला पैसे यायला सुरुवात होईल. तर काळजी करू नका. इथे सांगूया, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.